पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। वाल्मी कराड प्रकरणात मुंडेंचा संबंध न आढळल्यास पुन्हा मंत्रिमंडळात घेऊ, अजित पवारांचा सूचक विधान। तर मुंडेंना मंत्रिमंडळात घेण्याची अजितदादांना घाई का, राऊतांचा सवाल। लोकांची घरं उद्ध्वस्त करणाऱ्यांना कसली क्लीन चिट देता, धनंजय मुंडेंवरून सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना सवाल। अशा लोकांना मंत्रिमंडळात येऊ देणार नसल्याचाही इशारा। संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना विष द्या आणि मग धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात घ्या। करुणा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर निशाणा, मंत्रिपद दिल्यास अजित पवारांच्या घरासमोर बसण्याचा इशारा। आपलं वाटोळं झालं, हिंजवडीचं आयटी पार्क राज्यातून बाहेर चाललं। अजित पवारांनी पुण्यात मेट्रो कामाच्या पाहणी दरम्यान सरपंचांना सुनावलं। सरकारला उशिरा शहाणपण सुचलं, अजित पवारांच्या आयटी पार्कबाबतच्या वक्तव्यानंतर सुप्रिया सुळेंची टीका। तर वाटोळं झालं हे अर्थमंत्र्यांनी मान्य केलं, वडेट्टीवारांचाही निशाणा। संकट दूर होऊ दे, रमी खेळल्याच्या आरोपावरून अडचणीत आलेल्या कोकाटेंसह शनिदेवाकडे साकडं। अडचणीत सापडलेल्या मंत्र्यांकडून शनिदेवाच्या दर्शनाचा सपाटा। अडचणीत सापडल्यानंतरच शनिदेवाची आठवण, कृषी आणि समाज कल्याण विभागाला पीडा लावणाऱ्या दोघांना दूर कर, रोहित पवारांचीही शनिदेवाकडे प्रार्थना। सोमवारी किंवा मंगळवारी माणिकराव कोकाटेंबाबत निर्णय, कोकाटेंसोबत चर्चा करणार अजित पवारांची प्रतिक्रिया। महिलांच्या संदर्भात महाजनांचं नाव वारंवार का येतं, प्रफुल्ल लोढाकडे कोणते पुरावे, एकनाथ खडसेंचे सवाल। मुलाच्या मृत्यूबाबत चौकशी लावण्यासह खडसेंची महाजनांना 3 आव्हानं। मंगेश चव्हाणांनी आरोपांचे पुरावे द्यावे, राजकारण सोडेन, चारित्र्यावरून टीका केल्यानं एकनाथ खडसेंचं आव्हान। अनेक महिलांचे अनैतिक संबंधांचे आरोप फेटाळले। राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, समन्वयातून काम करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना, सूत्रांची माहिती। शिरसाट मिसाळ वादावर अखेर पडदा, मुख्यमंत्री कार्यालयाच्या सूचनेनुसारच बैठका, शिरसाटांच्या परवानगीची आवश्यकता असल्याचं वाटत नाही, माधुरी मिसाळ यांचं विधान। माधुरी मिसाळांसोबत वाद नाहीत, सहकारी म्हणून सूचना केली, संजय शिरसाटांची प्रतिक्रिया। बैठक घेण्याआधी परवानगी घ्या, या सल्ल्यानंतर शिरसाटांचं स्पष्टीकरण। शरद पवार मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेण्याची शक्यता, साखर कारखाने आणि कंत्राटदारांच्या समस्यांबाबत भेट होणार असल्याची माहिती। राऊत रोज उठून कोणतेही आरोप करतात, त्यांनी पुरावे द्यावेत, श्रीकांत शिंदेंचा संजय राऊतांना सल्ला। भ्रष्ट मार्गाने श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशनला पैसा आला, राऊतांनी केला होता आरोप। वाल्मी कराड आजही जेलमधून अनेक गोष्टी करतो, माझ्या समोर बसलेल्या माणसाला वाल्मी कराडचा फोन आला, अंबादास दानवेंचा गंभीर आरोप। सरकारी व्यवस्था बिनकामाची, महापालिका एनआयटीच्या भरवशावर काहीच कामं होत नाही, नितीन गडकरींचा घरचा आहेर, राजकारणात फुकटांचा बाजार असल्याची ही टीका। चंद्रपुरात फडणवीसांच्या जीवनपटावर आधारित छायाचित्रांचं प्रदर्शन, आमदार किशोर जोरगेवारांचा पुढाकार, फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताहाचं आयोजन। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर जवळपास 20 ते 25 वाहनं एकमेकांना धडकली, एका महिलेचा मृत्यू तर 21 जण जखमी। उतारावर ब्रेक फेल झालेल्या कंटेनरची वाहनांना धडक। पाटोदा परभणी एसटीत प्रवाशांवर छत्री घेत प्रवास करण्याची वेळ, अंबाजोगाई अहमदपूर बसमध्ये चालकाच्या केबिनलाही गळती, एसटीच्या दुरावस्थेकडे परिवहन मंत्र्यांनी लक्ष देण्याची मागणी। राज्यभरातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस, हिंगोली, नांदेड, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगरला पावसाचा रेड अलर्ट, पालघर, गोंदियात शाळांना सुट्टी। महाराष्ट्रात पीएम किसान लाभार्थी संख्येत चौपट वाढ, आतापर्यंत 37,000 कोटी वितरित, 20वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार। टॉप लीडर्स रेटिंगमध्ये पंतप्रधान मोदी पहिल्या क्रमांकावर, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या डेमोक्रेटिक लीडर अप्रुव्हल रेटिंगच्या यादीत मोदींचा स्कोर 75%। एशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान भिडणार, 14 सप्टेंबरला होणार सामना, एशिया कप सामन्यांच्या वेळापत्रकाची घोषणा। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।